नमस्कार मित्रांनो, टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेट या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की 5 ऑगस्ट पासून या नागरिकांना मिळणार मोफत राशन। पहा किती वस्तू मिळणार मोफत। चला तर जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून। मित्रांनो, भारतातील शिधापत्रिका व्यवस्था गरीब आणि गरजू लोकांसाठी एक महत्त्वाचा आधार आहे। 2024 मध्ये या व्यवस्थेत अनेक महत्त्वपूर्ण बदल होत आहेत, जे गरिबांना अधिक सुविधा देण्याच्या दृष्टीने टाकलेली पावले आहेत। या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की नवीन बदलांचा आढावा घेऊ आणि त्यांचे लाभार्थ्यांवर होणारे परिणाम समजून घेणार आहोत। मित्रांनो, 2011 नंतर जन्मलेल्या व्यक्तींसाठी नवीन नियम लागू करण्यात आले आहे। या नियमानुसार 2011 नंतर जन्मलेल्या व्यक्तींचे नाव शिधापत्रिकेच्या युनिटमध्ये जोडले जाणार नाही। याचे मुख्य कारण म्हणजे सरकारने ठरवून दिलेले उद्दिष्ट आधीच पूर्ण झाले आहे। ग्रामीण भागात 79% आणि शहरी भागात 65% उद्दिष्ट गाठले गेले आहे। यामुळे नवीन नावे जोडण्यासाठी टार्गेट्स वाढवून नवीन सेट करावे लागतील। कारण मित्रांनो, 2024 मध्ये रेशन कार्ड मिळवण्यासाठी आधार कार्ड आणि आधार आधारित प्रमाणीकरण अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे। या नवीन व्यवस्थेमुळे लाभार्थ्यांची अचूकता आणि पात्रता यामध्ये सुधारणा होईल। आधार कार्डच्या वापरामुळे बनावट लाभार्थ्यांवर नियंत्रण येईल आणि खऱ्या गरजूंपर्यंत लाभ पोहोचतील। मित्रांनो, नवीन आधार प्रणालीत प्रमाणीकरणासह रेशन कार्डसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया अधिक सोपी आणि सुलभ केली जाईल। यामुळे नागरिकांना त्यांच्या सोयीनुसार अर्ज करण्याची सुविधा मिळेल आणि ऑनलाईन प्रक्रियेमुळे वेळ आणि श्रम वाचतील। तसे प्रक्रियेत पारदर्शकता येईल। शिधापत्रिकांची सुरक्षा मजबूत करण्यासाठी नवीन तांत्रिक उपायाचा वापर केला जाईल। यामुळे गैरवापर आणि फसवणूक रोखण्यास मदत होईल आणि डिजिटल तंत्रज्ञानाच्या वापरामुळे शिधापत्रिकांची देवाणघेवाण सुरक्षित होईल आणि अधिकृत वापर टाळता येईल। मित्रांनो, 2024 मध्ये रेशन कार्ड डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील। डिजिटल रेशन कार्डमुळे नागरिकांना त्यांची शिधापत्रिके सहज वापरता येईल आणि अनलॉक करून दाखवता येईल। याशिवाय डिजिटल कार्डमुळे रेशन दुकानामध्ये होणारे गैरव्यवहार कमी होण्यास मदत होईल। तसेच 2024 पासून प्रति युनिट 5 किलो रेशन उपलब्ध करून देण्यात येत आहे। हा निर्णय गरीब आणि गरजू कुटुंबांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे। वाढीव रेशनमुळे कुटुंबांना त्यांच्या दैनंदिन अन्नाची गरज भागवण्यास मदत होईल आणि त्यांचे पोषण सुधारेल। कारण मित्रांनो, 2024 मध्ये शिधापत्रिका व्यवस्थेत होत असलेले बदल गरिबांसाठी अधिक सुविधा आणि फायदे घेऊन येत आहे। आधार कार्डचा वापर, डिजिटल तंत्रज्ञान आणि वाढीव रेशन यासारख्या उपायामुळे व्यवस्था अधिक कार्यक्षम आणि पारदर्शक होईल। टार्गेट पूर्ण झाल्यामुळे काही नागरिकांना समस्यांना तोंड द्यावे लागत आहे। या समस्या सोडवण्यासाठी सरकारने नवीन धोरणे आखणे आणि टार्गेट्स पुनर्निर्धारित करणे आवश्यक आहे। शिधापत्रिका व्यवस्थेतील हे बदल गरिबांच्या जीवनात आणि सुधारणा घडवून आणतील आणि त्यांना आर्थिक सुरक्षितता प्रदान करतील। मात्र या बदलांची यशस्वी अंमलबजावणी होण्यासाठी सरकार, प्रशासन आणि नागरिकांमध्ये समन्वय असणे आवश्यक आहे। मित्रांनो, तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। धन्यवाद।